महाविकास आघाडी ही आमच्या सर्व चारही पक्ष एकत्र करून लढवली जाणार आहे। परंतु या ठिकाणी पक्ष चिन्हांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांना या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या दूर करायचे म्हणून आम्हाला एकाच चिन्हावरती निवडणूक कशी लढवता येईल या पद्धतीने आमचं कामकाज सुरू आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला उशिरा जाहीर करायची वेळ आलेली आहे। या ठिकाणी एक शहर विकास आघाडी, शिर्डी शहर विकास आघाडी या नावाने आमच्या विचार हे सहमत असलेल्या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन शिर्डीच्या विकासासाठी म्हणून ज्यांची उमेदवारी करण्याची इच्छा असेल त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ही निवडणूक धनदांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची असणार आहे। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले त्यांना मी या ठिकाणी विनंती करेल की कोणी कुणाच्या आमिषाला बळी पडू न जाता किंवा कुठल्याही दडपणाला बळी न पडता आपण आपले उमेदवारी फॉर्म त्वरित मागे घेण्याचा विचार करू नये। आपण आपले उमेदवारी फॉर्म भरावेत। 17 तारखेपर्यंत मुदत आहे। उद्याचा दिवस गरजेचा आहे। आज पावे तो कोणी फॉर्म भरलेले नाहीत, परंतु आता फॉर्म भरण्याची गरज आहे। वेळ पडली तर एखाद्या वेळेला सॉफ्टवेअर त्याला हे होऊ शकतं किंवा हँग होऊ शकतं आणि मग आपल्याला फिजिकली असे हे फॉर्म भरावे लागतील, ऑफलाईनवर भरावे लागतील, मग त्यावेळी गर्दी होऊ शकते। तर सर्वांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती आम्ही अशी करतो की या ठिकाणी सर्वांनी आपले ज्यांना या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी या ठिकाणी आपले फॉर्म व्यवस्थित बाद होणार नाही अशा पद्धतीने भरून द्यावेत अशी या ठिकाणी आमच्या शिर्डी शहर विकास आघाडीच्या वतीने विनंती करतो। शिर्डी शहर विकास आघाडीमध्ये आमचे महाविकास आघाडीतील म्हणजे आमचे काँग्रेस पक्ष आहे, त्यानंतर उभाटा शिवसेना गट आहे, राष्ट्रवादी शरद पवारची गट आहे, त्याचप्रमाणे मनसे हे पण आमच्या बरोबर आहेत। याही व्यतिरिक्त जर कोणी आमच्या बरोबर आमच्या विचाराशी सहमत असतील या शिर्डी विकासाचा विचार करून आम्ही ही निवडणूक लढत आहोत। ही निवडणूक दुसरी कुठली नाहीये, शिर्डी विकासाच्या दृष्टीने आहे। मग आम्ही आमच्या समविचारी लोकांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत। चिन्ह आता त्यावेळेला आम्ही ठरवू त्याप्रमाणे ते चिन्ह घेण्यात येईल। आघाडीचा प्रश्न जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा काही आला तर मग मात्र आम्हाला थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे, तर ती अडचण दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 4-5 लोक आमच्याकडे वेटिंगला आहेत, त्याचप्रमाणे इतरही बाकीचे पॅनल सर्व तयार झालेच आहे। परंतु आज कुणाचा नामोल्लेख करणं उचित होणार नाही, ही गुलदस्त्यात ठेवण्याची गोष्ट असते। आम्हाला सुद्धा त्या काही पथ्य पाळावे लागतात, नाहीतर या ठिकाणी काय परिस्थिती असते याची कल्पना आहे। हा सर्व अनुभव लक्षात घेऊन आम्ही सुद्धा आमच्या वेळेवरच पॅनल डिक्लेअर करणार आहोत। होण्याचं कारण काहीच नाही। आता जे प्रस्थापित आहेत ते लपवतात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे। आमच्या सारख्याला तो प्रश्न विचारून काही फायदा नाहीये, तर आम्हाला गुलदस्त्यात राहण्याशिवाय पर्याय नाही, कारण समोरचे कसे आहेत हे सर्व लोकांना परिचित आहेत। त्यामुळे तो गुलदस्त्यात ठेवण्याचा विषय नाहीच आहे। 3 पक्ष एकत्र असल्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे, नसतं तर मग एका पक्षाची त्यावेळेस तयारी सुरू झाली असती। पण सगळ्यांनाच बरोबर घेऊन या ठिकाणी जायचं आहे, हे महत्वाचं आहे। शिर्डी नगरपालिका निवडणूक लागून कार्यक्रम सुरू झाला आहे। अजून आतापर्यंत कोणत्या प्रकारचे फॉर्म आले नाही। ती प्रस्थापितांची दहशत आहे, पण ही प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांची लढाई। त्यांना काँग्रेस असन, शिवसेना असन, राष्ट्रवादी असन, मनसे असन आणि सर्वसामान्य जनता असन या त्या निवडणुकीत पूर्णपणे धूळ चारल्याशिवाय राहणार नाही। आणि असं वाटतं बघा उशीर झाला, उशीर वगैरे काही नाही। ही लढाई शांततेची लढाई आहे। ही लढाई 100% शिर्डी नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे महाविकास आघाडीचे राहिल्याशिवाय 100% राहतील आम्हाला गॅरंटी आहे। आमचा अंतर्गत बसून फॉर्म्युला ठरला आहे, त्यानुसार आम्ही आमचे पक्षाचे प्रतिनिधी तिथं काम चालू आहे, त्याप्रमाणे काम करून उमेदवार आम्ही डिक्लेअर करून टाकू। ते खासदार भाऊसाहेबांची मिसेस आजारी आहे, त्यामुळे त्यांची लढण्याची इच्छा त्यांनी ते म्हणजे आजारी असल्यामुळे आम्ही थांबवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलंय। परंतु
तुम्हाला एक सांगतो, उमेदवार कोणी असू, येत्या निवडणुकीत प्रस्थापिताचा नगराध्यक्ष हा विस्थापित सर्वसामान्य जनता उलटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच एक तुम्हाला शब्द आहे. बंडखोर वगैरे काही नाहीये. आमच्याकडे स्वतःचा पॅनल सक्षम आहे आणि त्या आमच्या पॅनलच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवणार आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वर. अधिकृत जिल्हा प्रमुख इथे बसलेले आहे, ते काय आम्हाला बाकीचं माहित नाही. त्यामुळे अधिकृत आदेश आलाय पक्षाचा, म्हणजे बरोबर घ्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र करून आघाडी करून लढत आहे. आता लढत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच होणार आहे. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की नगराध्यक्ष आणि खालचे नगरसेवक ही सीट आमचीच लागतात. पक्षांतर बंडळी त्यांची उपयोगी येणार आहे. तुम्ही पाहत राहा, त्यांचे एकमेकांना त्यांच्या पायावरून त्यांची सीटं पाडणार, ते आमची सीटं निवडून येणार. तुम्हाला एवढंच सांगतो. आज आमची महाविकास आघाडी भक्कम आहे, त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्र पत्रकार परिषदेत सामोरे जाते. चांगले उमेदवार जे आहे त्याचा निकष लावून जे निवडून येणारे लोक आहे आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आहे त्यांना आम्ही 100% उमेदवार देणार आहे. आज आम्ही समविचारी पक्ष, आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि मनसे रावसाहेब ठाकरे एकत्र करून आम्ही शिर्डी शहर विकास आघाडीच्या नेतृत्वाच्या खाली निवडणूक लढवत आहोत, निवडणुकीला सामोरे जात आहोत. वगैरे काही नाहीये, आमची तयारी चालू होती. समविचारी सगळे एकत्र यायला थोडा उशीर झाला. उद्यापासून आम्ही अर्ज भरणार आहोत आणि एक सक्षमपणे आम्ही पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. लिहिली आहे 23 जागेची जागा आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाला आमच्याकडे 2-4 जण आहेत. तर योग्य वेळी आम्ही सगळं ते एकत्रित बसून जाहीर करू. मी तुम्हाला ते सांगितलं, आता आम्ही एकत्र बसून सगळं उद्या किंवा परवा जाहीर करू. आज शिर्डी शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडी जी स्थापन केलेली, समविचारी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना उभाटा गट आणि मनसे, आम्ही सर्व पक्षांनी मिळून आज या ठिकाणी अशी एक महाविकास आघाडी शहरासाठी विकासासाठी स्थापन केला. आणि प्रत्येक जण त्यांना म्हणजे त्यांच्या हिशोबाने एक समसमान जागा वाटप करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे. समोर धनधारगे म्हणजे असे उमेदवार उभे राहणार आहेत आणि हे सगळे संघर्षातले पक्ष आम्ही सोबत घेतले त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी. उमेदवार आमच्याकडे सगळे तयार आहेत, फक्त आम्ही जाहीर केलं नाही, कारण जर सत्ताधारी पक्ष जाहीर करायला घाबरत आहे तर आम्ही कशाला जाहीर करायचे. त्यांनी जाहीर केलं की आम्ही जाहीर करू. या दृष्टीने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जेवढे उमेदवार इच्छुक आहे त्यांचे आम्ही आता फॉर्म भरून घेणार आहे, सबमिट करणार आहे. 2 दिवस आहेत आमच्याकडे, अजून 2-3 दिवस. त्याच्यानंतर आम्ही ते जाहीर करू, कारण त्याच्यामध्ये काही चुका काढल्या जातात, काही आहेत. आम्ही सगळं पूर्ण आता पडताळणी करून घेतोय सगळ्या फॉर्म्सची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डिक्लेअर करू. ते पहिले आम्ही तर सगळे उमेदवार दिलेले, जास्तीत जास्त उमेदवार दिले, सगळ्या पक्षांनी दिले. परंतु आता आमचे मार्गदर्शक जे आता हे विकास आघाडी स्थापन केल्यानंतर जे अनुभवी आहेत इथं, म्हणजे आपले डॉक्टर बनकर काका, तर ते ठरवतील कुणाला किती जागा द्यायच्या, कुणाला काय द्यायचं, कुणाला कसा न्याय द्यायचा आणि त्या हिशोबाने मग ज्यांना जसं पटवून तसं उमेदवारी देऊ. शहर विकास आघाडीचं राहणार आहे. आता फक्त एवढं आहे की एबी फॉर्म वापरायचे का एक चिन्ह वापरायचं, कारण विषय असा आहे की विकास हा दृष्टिकोन आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसं आहे की आता प्रचाराला फक्त 3.5 दिवस राहतील. 26 तारखेला चिन्ह भेटणार, 30 तारखेपर्यंत प्रचार करायचा. 3.5 दिवसामध्ये 7 पक्षाचे चिन्ह आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यात काय असतं की काही वृद्ध लोक असतात, ते कन्फ्युज होतात, प्रत्येक जण शिकलेलं नाही काही असा विषय होतो. तर त्यापेक्षा एक चिन्ह घेऊन समोर जायचं, प्रत्येकाने एबी फॉर्म यूज करून मग सामोरं जायचं. हे आमचं डिस्कशन चालू आहे आता सध्या. याच्यावर बोलणं संयुक्तिक होणार नाही, परंतु हा जो विषय हा आता प्रशासनाचा विषय आणि प्रशासनाने हे डिसिजन कुणाच्या सांगण्यावरून घेतलं का त्यांच्या मनाने घेतलं हे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी सांगू शकतात. आम्ही फक्त कसं आहे की आम्ही विरोध करणारे लोक आहेत. आम्ही दुबार नोंदणीलाही विरोध केला. आमचे मान्य रावसाहेब ठाकरे यांनी दुबार मत चोरी याचा विरोध केला. निवडणुका तुम्ही आता इतक्या दिवस 9 वर्ष लेट घेतलेले आहे, अजून 6 महिने लेट घेतले असते, मतदार याद्या चालल्या असत्या, क्लिअर केल्या असत्या, तरी तुम्ही इलेक्शन घेऊ शकत होतं. पण तुम्ही ते घाईमध्ये इलेक्शन पण घेतलं आणि प्रचाराला 3.5 दिवस दिले. आता याच्यामध्ये काय गोल बांधले तेच सांगू शकतात, आम्ही नाही सांगू शकत. विजन विकासच आहे ना, विकासालाच घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. जे शिर्डीमध्ये आता 9 वर्षात
त्याच्यामध्ये 5 वर्ष जरी नगरसेवक होते तर बाकीचे वर्ष प्रशासन होतं, आणि प्रशासन कुणाच्या अंतर्गत चालतंय तुम्हालाही माहिती. स्टँडिंग नगरसेवक होते, दत्तात्रय होते, आणि आले म्हणजे नगरसेवक झाले, कामही त्यांचे चांगले चालू होते. म्हणजे त्यांनी काम केलं नाही असं काय म्हणणार नाही, एकदम चांगलं काम होतं त्यांचं. अजूनही रिक्षा वगैरे हे चालू होत्या बाजाराच्या वगैरे. पण काय झालं की पक्षाचा काही एबी फॉर्म वगैरे यायला उशीर झाला. म्हणजे येणार आहे, पण म्हणजे पक्षाचे काहीतरी ध्येय धोरणं असतील, वर महाराष्ट्रभर एबी फॉर्म जाणार आहेत. पण मग त्याच्यासाठी त्यांना पूर्ण महाराष्ट्राला एकसाथ देतील ना ते काय राहत्यासाठी सेपरेट एबी फॉर्म येणार किंवा शिर्डीसाठी वेगळा एबी फॉर्म येणार असं काही नाही. पण अतिघाई, आणि त्याच्यामुळे थोडस त्यांनी त्यांचे विचार आले त्यांच्या मनामध्ये, त्यांनी राजीनामा अचानक दिला. परंतु महाविकास आघाडीमधून आम्ही त्यांना पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू. ते त्यांनाच माहिती असेल, कारण आतून काय त्यांचं काही कुणाशी चर्चा झाली का काय ते सांगताच येणार नाही. कारण माझ्याशी बोलले त्यावेळेस ते असं काही बोलले नव्हते राजीनामा देणार म्हणून. फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की एबी फॉर्म यायला इतका उशीर का झाला, आणि मला गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारीच फॉर्म भरायचा आहे, आणि एबी फॉर्म तोपर्यंत आला नाही. त्यांनी वरिष्ठांशी फोनवर काहीतरी चर्चा केली, आणि अचानक त्यांनी प्रेस घेऊन मलाही कुठली कल्पना दिली नाही की ते आता राजीनामा लगेच तडकाफडकी देणार आहे. तर ते अतिघाई नडली त्यांना, बस एवढंच. चांगलं आहे त्यांचं काम, असं वाईट नाही असं काही नाही. म्हणजे त्यांनी काम केलं, आणि त्यांना असं काही वाटलं असेल की पक्ष इलेक्शन मध्ये भाग घेतो का नाही वगैरे, असं त्यांनी काहीतरी बोलले की वरतून निरीक्षकांचं आमच्याकडे लक्ष नाही. तर बाकीचे पक्ष जसे धावपळ करून राहिले, तर बाकीचे पक्ष आमच्या सोबतच बसलेले आहेत. ते म्हणले ना, बाकीचे पक्ष जसं पळून आले तसं आमच्या पक्षाचं वरतून काही नाही. तर बाकीचे पक्ष सोबतच बसलेले ना. आता बाकीचे पक्ष कोण, एक बीजेपीची तयारी चालू आहे, आणि दुसरे बाकीचे पक्ष सगळे एकत्र येतं. त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांसोबतच मी पण बसलेलो आहे. तर मग कोणतं कुठं काय कमी पडला पक्ष? कुठंच कमी पडलेलं नाही. उमेदवार आहेत सगळ्या वॉर्डमध्ये, सगळ्या प्रभागामध्ये उमेदवार. आम्ही तर मागणी जास्तीत जास्त केली, परंतु एवढे पक्ष, सगळे घटक पक्ष आहेत, त्यांचे उमेदवार घेऊनच आपल्याला पुढे लढायचंय. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. आता 10 नंबरमध्ये बरेचसे नावं आलेले आहेत, नगराध्यक्षाला पण आलेले आहेत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.